मेस्सी चाहत्यांच्या या घोषणा प्रमाणपत्र आहेत मुंबई पोलिसांच्या चोख व्यवस्थापनाच्या। एकदा नव्हे दोनदा नव्हे तर प्रत्येक वेळी अशा ऐतिहासिक क्षणांच्या व्यवस्थापनात मुंबई पोलीस आपलं कर्तृत्व सिद्ध करताना दिसतात। विचार करा, जिथं हजारो लोक रस्त्यावर जमतात तिथं आलेल्या सर्व चाहत्यांसह व्हीआयपी आणि मुख्य पाहुणे या सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेत गर्दीला हाताळणं किती संयमाचं काम आहे। 2020 वर्ल्ड कपच्या विजेत्या संघाची विजयी परेड असो, राजकीय मोर्चा असो किंवा मग अगदी गणपती विसर्जन, प्रत्येक वेळी मुंबई पोलीस व्यवस्थापनामध्ये उजवे ठरतात। कालही हेच पाहायला मिळालं। निमित्त होतं जगज्जेता लिओनेल मेस्सीचा भारत दौरा, ज्याचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत। अशा फुटबॉल स्टारला पाहण्याला झुंबड उडणार यात काहीच शंका नव्हती। घडलंही अगदी तसंच, पण अशा या गर्दीच्या व्यवस्थापनात मुंबई पोलीस कसे तयारीनिशी उतरतात याची प्रचिती आली। अगदी तुलनाच करायची झाली तर मेस्सीचा हाच दौरा बरंच काही सांगून जातो। मेस्सी सुरुवातीला कोलकात्यामध्ये उतरला, तिथं व्यवस्थापनाचा अगदी बोऱ्या उडालेला पाहायला मिळाला। ज्यांनी हजारो रुपये खर्चून मेस्सीची झलक पाहण्यासाठी तिकीट काढलं होतं त्यांना मेस्सी काही दिसला नाही, कारण त्याला सो कॉल्ड व्हीआयपी मंडळींनीच घेरलं होतं। चाहत्यांचा राग अनावर झाला आणि स्टेडियममध्ये प्रचंड तोडफोड झाली। मेस्सीच्या या भारत दौऱ्याला पहिल्याच दिवशी गालबोट लागलं, आयोजकाला अटक केली गेली। हाच कार्यक्रम काल मुंबईत झाला। मेस्सी मुंबईकरांना भेटायला आला, पण इथं सारं चित्र वेगळं होतं, कारण मुंबई म्हटलं की गर्दी असं चित्र उभं केलं जातं। किंबहुना इथली गर्दी आणि लोकसंख्या पाहता ते खरंही आहे म्हणा। त्यामुळे कोलकात्यात जे घडलं त्याचं दडपण इथं नक्कीच होतं, कारण इथली जागा तुलनेनं कमी, रस्तेही लहान आणि पार्किंगचा प्रश्न। या सगळ्या मर्यादेवरती मात करत मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियमच्या परिसरात चोख व्यवस्था ठेवली। वाहतूक पोलिसांच्या साथीनं रस्तेही वाहतुकीसाठी मोकळे राहतील याची काळजी घेतली। या सगळ्याचा परिपाक होता चाहत्यांनी मुंबई पोलिसांसाठी वाजवलेल्या या टाळ्या। आणि ड्युटीवरती असताना आपण जे संयमानं सगळं हाताळलं त्याचं असं कौतुक होताना पाहून पोलीस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचं ते सुखही ओसंडून वाहिलं। अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद उपस्थितांचे आभार व्यक्त करत होता, मनोमन शाबासकी स्वीकारत होता। आपल्या फुटबॉल स्टारला याची देही याची डोळा पाहण्याचा सुवर्ण क्षण पुन्हा कधी येईल याची काही खात्री नाही, म्हणून हे सगळे मेस्सी प्रेमी वानखेडेवरती एकवटले होते। अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यातून, काही तर अगदी परराज्यातून आले होते। सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली, पण जमलेल्या त्या गर्दीनं मुंबई पोलिसांचं व्यवस्थापनही अनुभवलं। गर्दीला चेहरा नसतो असं म्हणतात, पण कालच्या गर्दीला चेहरा होता। मेस्सीच्या प्रेमाचा, सचिनवरच्या प्रेमाचा आणि मुंबई पोलिसांप्रतीच्या आभाराचा। कालच्या इव्हेंटनं मुंबई पोलीस व्यवस्थापनात इतर शहरांच्या तुलनेत कसे उजवे ठरतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।